2019 सालीच भाजपसोबत सत्तेत जाण्याची ज्या ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चांच्या वेळी बैठकीमध्ये उद्योजक गौतम अदानी देखील होते, असा गौप्यस्फोट खुद्द अजित पवारांनीच केला आहे। मात्र यावरून विरोधकांनी भाजपला लक्ष केल्यानंतर याच दाव्यावरून अजित पवारांनी युटर्न घेतलेला आहे। पाहूया। अमित शाह थे, गौतम अडानी थे। गौतम अडानी होते का? नव्हते। गौतम अडानी होते का? नव्हते। ह्या संदर्भामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका ह्या महत्त्वाच्या आहेत। त्या संदर्भामध्ये काय धचा मा करण्यात आलेला आहे, त्यांचा राजकारणाशी काडीचा संबंध नाही। पहाटेच्या शपथविधीबद्दल आणखी एका गौप्यस्फोटानं नवी चर्चा रंगली। भाजपसोबत सत्तेत जाण्याच्या बैठकीत अमित शहा, फडणवीस, शरद पवार यांच्यासह उद्योगपती गौतम अदानी देखील होते, असं अजित पवार यांनी म्हटलं। पण यावरून त्या काळी होऊ घातलेलं महाविकास आघाडी सरकार पाडण्यात भाजपसहित अदानींचाच हात होता, याची कबुली खुद्द अजित पवारांनी दिल्याचं महाविकास आघाडीनं म्हटलंय। या वादानंतर मुलाखतीमध्ये गौतम अदानी होते असं म्हणणाऱ्या अजित पवारांनी मात्र नंतर माध्यमांशी बोलताना अदानी नव्हते असं म्हणत युटर्न घेतलाय। ओके, नहीं मैं इसलिए पूछ रहा हूँ, आपने कहा भी है कि ये सारे उस वक्त 5 मीटिंग्स आपने कहा हुआ था उस वक्त, हुआ ना शरद पवार जी के नॉलेज में सबके साथ हुआ था। आपको जैन साहब वापस बताता हूँ, अमित शाह थे, गौतम अडानी थे, प्रफुल्ल पटेल थे, देवेंद्र फडणवीस थे, अजित पवार थे, पवार साहब थे, सब थे कि डिस्कसिंग जाना है, सब तय हुआ था। जाने दो ना मुझे। 2019च्या बैठकीत गौतम अडानी होते का? नव्हते। नव्हते। ह्या संदर्भामध्ये आता विधानसभेच्या निवडणुका ह्या महत्त्वाच्या आहेत। त्या संदर्भामध्ये काय धचा मा करण्यात आलेला आहे, त्यांचा राजकारणाशी काडीचा संबंध नाही। आता देश जर अदानी चालवत असतील, राज्य अदानी चालवत असतील आणि जर अजित पवारांचा निर्णय पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर जाण्याचा ठरला असेल तर मात्र मला वाटतं की त्याही वेळेस होते, याही वेळेस ते असावेत। अदानींच्या इशाऱ्यावर ही सरकार आलं असावं आणि त्यामुळं अदानींनी सांगितल्यामुळे अजितदादा पुन्हा गेलेत का, याचं उत्तर अजितदादांनी द्यावं। पहाटेचा ज्यावेळेस शपथविधी झाला त्यावेळेस अजित पवारांचं असं म्हणणं आहे, पहाटेचा ज्यावेळेस शपथविधी झाला त्यावेळेस गौतम अदानींसह शरद पवार त्या बैठकीत होते। काय दादा आता गेलेत भाजप बरोबर, त्यामुळे भाजप बरोबर गेल्यानंतर ते आज काही बोलतील। माझं एकच विनंती आहे, गौतम अडानी साहेबांना पुढे आणा, त्यांनाच पत्रकारांना विचारू द्या की खरं काय होतं। ही मुंबई हा महाराष्ट्र हा त्यांना गिळायचा आहे, विकत घ्यायचा आहे, ओरबाडायचा आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी आधी शिवसेना तोडली, त्यासाठी अडाणीचा वापर केला। हे खुद्द त्यांच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतायत। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची तोडण्यामागे अडाणी होता आणि सरकार पाडण्यामागे अडाणी होता, हे अजित पवार कबूल करतायत। यापेक्षा कोणता मोठा पुरावा असू शकतो का की ही मुंबई आणि हा महाराष्ट्र उद्योगपतींना विकण्याचा डाव नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी केला, खेळला। यावर जर माझ्या मतानुसार बैठका ठरल्या होत्या तर मग 2019 मध्ये अजित पवार आणि फडणवीसांचं सरकार का टिकलं नाही, त्या विरोधात आम्ही महाविकास आघाडीचं सरकार कसं काय स्थापन केलं, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली। त्या काळामध्ये अजित पवारांना घेऊन मी अदानींना भेटलो होतो, अनेक नेत्यांच्या बैठका झाल्या, मात्र पहाटेच्या शपथविधीला माझा पाठिंबा नव्हता, असं शरद पवार यांनी म्हटलंय। गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की सत्ता स्थापनेच्या चर्चा शरद पवारांसोबत झाल्या होत्या, मात्र अजित पवार आणि मी शपथविधी घेण्याच्या 3 ते 4 दिवस आधीच शरद पवार दूर झाले। म्हणजे चर्चा झाल्या, मात्र पहाटेच्या शपथविधी मागे शरद पवारांची भूमिका नव्हती। नंतर वर्षभरानं मात्र अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांनीच घ्यायला सांगितला होता, असा दावा अजित पवार यांनी केला। तेव्हापासून आजपर्यंत या दोन्ही दाव्यांमध्ये कुणाचा दावा खरा हे अस्पष्ट आहे। अजित पवार और मैं, हम दोनों मिलकर इसको आगे बढ़ाएंगे, ये तय हुआ। सारे अधिकार हम दोनों को दिए गए।
उस हिसाब से हम लोगों ने सारी तैयारी की और तैयारी करने के बाद एट वन फाइन मोमेंट पवार साहब उसमें से हट गए। कब? ये समझ लीजिए कि हमारी शपथ से 3-4 दिन पहले। एकदा काय झालं, ते आता खरगे साहेब आहेत ना काँग्रेसचे अध्यक्ष, ते काहीतरी साहेबांना बोलले आणि तिथं चिडाचिडी झाली. साहेब उठले आणि तिथून वरच्या मजल्यावरून खाली चालले. मला म्हणले प्रफुल्ल पटेलांनी मला बोलवलं, हे काही म्हणतील तसं ऐकत नाही. विधानसभा अध्यक्षावरून मतभेद झाले आणि काहीतरी जागांवरून मतभेद झाले. ते म्हणले की यांना काही सरकार करायचं नाही, काय आपलं ठरलंय तसं करून टाका. दरम्यान ती गुगली होती असं म्हणत जर मी बाजूला झालो होतो तर पहाटे लपून शपथ का घेतली असं म्हणत शरद पवारांनी अजितदादांसह फडणवीसांना देखील सवाल केला होता. त्यानंतर आता त्या शपथेच्या चर्चा अदानींच्या हजेरीमध्ये झाल्याचा दावा करत अजित पवारांनी नव्या मुद्द्याची चर्चा सुरू केली आहे. अजीत पवार और मैं हम दोनों मिलकर इसको आगे बढ़ाएंगे, ये तय हुआ. तैयारी करने के बाद एट वन फाइन मोमेंट पवार साहब उसमें से हट गए. कब? ये समझ लीजिए कि हमारी शपथ से 3-4 दिन पहले. त्याच्यात त्यांनी अनेक गोष्टीची चर्चा केली, ही गोष्ट खरी आहे. पण त्यांनी स्वतःच सांगितलंय का की या संबंधीचं धोरण मी बदललं 2 दिवसांनी, आणि ते 2 दिवसांनी मी धोरण जर बदललं तर त्याच्यानंतरच्या 2 दिवसांनी त्यांनी शपथ घ्यायचं काय कारण होतं, आणि ती शपथ घ्यायची होती की अशी चोरून का घेतली पाहते. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.